सोलापूर ते धाराशिव आणि जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागाकडे जाणारा रस्ता शेळगाव ते वाडेवाडी मार्गे तसेच तुळजापूरकडे जाणारा बसवेश्वर नगरमधून जो रस्ता आहे या रस्त्याकडे राजकारण्यांच्या माध्यमातून खरं तर अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे। त्यामुळे नागरिकांची या प्रकरणावर उदासीनता असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील शेळगाव मार्गे बाणेवाडी ते तुळजापूरकडे बसवेश्वर नगरमधून जाणारा चौक रस्ता राजकारण्यांच्या व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षित, नागरिक संतप्त। बार्शी तालुक्यातील शेळगाव आर या गावातून मराठवाड्याकडे म्हणजेच बसवेश्वर नगर, वानेवाडी व काठीमार्गे तुळजापूरला जाणारा रस्ता तांत्रिक कारणामुळे रखडला आहे। सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी या शेतकऱ्यांना मोठा पाठपुरावा सुरू ठेवला आहे। यात भूमी अभिलेख विभागाची अक्षम्य दिरंगाई होत आहे। या रस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी रस्ता निश्चितीच्या मोजणीबाबतचे पत्र देण्यात आले होते, मात्र केवळ तो जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपुरता फंडा असल्याचेच दिसून आले। भूमी अभिलेख बार्शी आणि धाराशिव यांनी पत्र देऊन मोजणीसाठी तारीख निश्चित करून देखील अद्याप संयुक्त मोजणी झालेलीच नाही। प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे रस्त्याचे अधिकृत काम रखडले आहे। या रस्त्याच्या कामासाठी राज्यपाल आणि लोकायुक्त स्तरावरून सकारात्मक पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु केवळ तांत्रिक कारणास्तव या रस्त्याला अद्याप अधिकृत क्रमांक मिळालेला नाही हे सांगितले जात आहे। केवळ रस्ते क्रमांक आणि मोजणी अभावी निधी मिळण्यात अडचणी येत आहेत। त्याचा मोठा फटका येथील शेतकरी, नागरिक आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना बसत आहे। जर हे तांत्रिक अडथळे दूर करून मोजणी आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लागले नाही तर या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीवर याचा मोठा विपरीत परिणाम होणार आहे। जोपर्यंत बसवेश्वर चौकातील हे 4ही प्रमुख जोड रस्ते पूर्णपणे खुले होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा आणि पाठपुरावा सुरूच राहील, असे सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी आमच्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीस सांगितले। मी दयानंद बादगुडे शेळगाव येथील रहिवासी आहे। मी रस्त्या कामासाठी अनेक वर्ष झालं प्रयत्न करत आहे। तर आपल्या तुळजापूर तालुक्यातील 6 किलोमीटर एक ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता आहे। वानेवाडी काठीच्या पुढे वानेवाडी गाव म्हणून आहे। तर पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र हद्दीशीर सुरू होते। सोलापूर जिल्ह्यातील एक 1.25 किलोमीटर रस्ता आहे आणि बार्शी तालुक्यात आणि म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील ते दोन्ही शिव हद्द मिळून एक जवळजवळ 2 किलोमीटर रस्ता आहे। त्यासाठी लोकायुक्त यांनी आदेश पण काढला होता की 7 फेब्रुवारीला मोजणी व्हावी म्हणून। त्या मोजणीचं ॲक्च्युली पत्र देखील आलं होतं, परंतु काही कारणाने भूमी अभिलेख यांनी तुळजापूर आणि बार्शी या भूमी अभिलेख यांचं संयुक्त मोजणी ठरली होती, पण काही कारणाने झालं नाही। त्याचं काय पत्रावर मी आणि केलं, उत्तर काय आलेलं नाही। त्या कामासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करत आहे। त्या संदर्भात दुसरा रस्ता आणि ॲक्च्युली तिथं पूर्वी डांबरीकरण झालं आहे, निधी वापरलेला आहे, परंतु त्या रस्त्याला क्रमांक नसल्यामुळं त्या रस्त्यासुद्धा 6 किलोमीटर रस्ता लांबीच आहे, त्यासाठी पाठपुरावा करत आहे। दुसरा तसा बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद त्यांनी पण क्रमांक देण्याचं मान्य केलं, पण आजपर्यंत क्रमांक मिळाला नाही। असे जवळजवळ बसवेश्वर चौकातील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर म्हणून असे 4 रस्ते आहेत। त्या 4ही रस्त्यासाठी आज मी मंत्रालय, लोकायुक्त, राज्यपाल इथवर पाठपुरावा करून देखील प्रशासन ह्याच्याकडे लक्ष देत नाही। तरी माझी प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काय असेल ते सूक्ष्म करून लवकरात लवकर ही काम मार्गी लावावे। त्यासाठी मी किती वर्षापासून पाठपुरावा करतात? जो 2022 पासून या रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहे मी। राणादादा किंवा प्रताप सरनाईक साहेब यात काय ही सार्वजनिक विषय असल्यामुळं मी स्थानिक आमदार, खासदार सर्वांना भेटलो आहे, परंतु काही कारणानंतर तहसीलदार साहेबाला भेटलो, जिल्हाधिकारी भेटलोय, कारण का ही वैयक्तिक माझं काम नाही, ही जनतेचं काम असल्यामुळं मी राजकारणाचा इथं काही संबंध नसल्यामुळं मी सगळ्या प्रशासन अधिकारी असतील किंवा जे आमदार, खासदार जे कोणी असतील त्यांना सर्वांना मी भेटलो आहे। आत्तापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलं आहे, परंतु आत्तापर्यंत रस्त्याला क्रमांक किती वर्षापासून प्रयत्न चालू आहे? 4 वर्ष झाले, आता 2022 पासून चालू आहे। बरं, त्याच्यामुळे काय अडचण आहे आता सध्या तुमची? आता सध्या भरपूर अडचण आहे की वानेवाडी इथून तरकारी माल जे आहे मोठ्या प्रमाणात पुणे गोलटेकडी मार्केटला जातो, वाशी मार्केट मुंबईला जातोय, किंवा बाजारपेठ म्हणून वानेवाडीतील भागातले जे शेतकरी आहेत ती बार्शीला पण जातात आणि त्यांना जवळ अत्यंत वैराग बाजारपेठ आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दळणवळण चालू असते। परत शेळगाव येथे 2 मोठे महाविद्यालय, कॉलेज आहेत, तिथून विद्यार्थ्यांनी सुद्धा रस्त्याने सारखे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री
सरनाईक साहेब हो. यांना काय पत्रावर केलाय का? पत्र यावर काही केलं नाही, परंतु त्यांना मी आता दिले, या 2 दिवसात पत्र दिलेलं आहे. आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना दिले. त्यांना पण आजच देऊन आलं, मी जस्ट आताच देऊन आलो बरं. तुळजापूर. हां, त्यांची आमदार साहेबांची भेट झाली. भेट नाही झाली. आताच त्यांच्या ऑफिसला गेलतो की अधिवेशन चालू असल्यामुळे ते सध्या मुंबईला असं समजलं. मला 4 दिवसांनी त्यांनी बोलवलं आहे भेटायला. मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की राणादादाला आणि गोरे साहेबाला, पालकमंत्री, आणि धाराशिवचे आपले सरनाईक, प्रताप सरनाईक देसाई साहेब यांना विनंती करतो की शिवहद्दीवरचा विषय असल्यामुळं सोलापूर आणि धाराशिव त्यांनी एकदा तिथं येऊन अक्षरशः त्यांचे, किंवा त्यांनी आले तर अद्ययावत आमच्या ग्रामस्थानाच्या विषयानं त्यांचं स्वागतच आहे की अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ग्रामस्थानाच्या. त्यामुळे त्यांनी तिथं येऊन एकदा व्हिजिट करून किंवा भेट देऊन त्या रस्त्याची ॲक्च्युली पाहणी करावं, अशी एक माझी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की जर आले तर त्यांनी वस्तुस्थिती कळेल की इतकं मोठं गाव ते खेड्यापाड्यात आहे, परंतु रस्त्याअभावी ती खेडं एक मागं राहत आहे. तर त्यांच्याच माध्यमातून हे जर काम विकास निधीला राणादादा जगदीश पाटलाच्या माध्यमातून झालं तर अत्यंत एक चांगला उद्देश होईल आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी मोठे काम होईल. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीवरचं हे वाणेवाडी ते शेळगाव रस्ता जो आहे तो 2 जिल्ह्याच्या बाँड्रीवरचा रस्ता आहे. आणि अशा बाँड्रीवरचे अनेक प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळत राहतात. कारण टोकाची गावं असल्यामुळं फारसं लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. परंतु आमदार राणा जगजितसिंह पाटील त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चितपणे या रस्त्याला न्याय देतील, अशा प्रकारची अपेक्षा तुळजापूरच्या पत्रकारांना आहे. नमस्कार.